जळगाव जिल्ह्यामध्ये सातत्याने होत असलेल्या अतिवृष्टीचा एरंडोल तालुक्याला देखील मोठा फटका बसलेला आहे। आपण एरंडोल तालुक्यातल्या आता जवखेडा या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर अतिवृष्टीने जे आहे मोसंबी बाग जी आहे ती पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। तोडणीला आलेला माल होता, मात्र गेल्या 3 दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर या बागेचं नुकसान झालेलं आहे आणि जवळपास ही मोसंबीची बाग जी आहे ती या ठिकाणी मातीमोल झाल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। या झाडांना जे होतं ते फळ लागलेली होती आणि आता ही फळ आपण जर दृश्यांमध्ये बघितली तर अक्षरशः जमिनीवर पडलेली आहे आणि अक्षरशः जागेवरच ती सडत असल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। तर दुसरीकडे वारा वादळ असेल किंवा अतिवृष्टीमुळे झाड जे आहे या ठिकाणी कोलमडून पडलेले आहेत आणि जी फळ लागलेली आहेत ती फळसुद्धा झाडावरून खाली वेगळी होऊन जमिनीवर पडत असल्याने फळ जी आहे ही मोसंबीची बाग या ठिकाणी जमीनदोस्त होऊन मातीमोल झाल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। या आपण नुकसानग्रस्त शेतकऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय नेमकं कशामुळे नुकसान झालेलं आहे? निसर्गाच्या लहरीपणामुळे हे सगळं नुकसान झालेलं आहे सर। अतिवृष्टी झाली आहे, ढगफुटी सदृश्य पाऊस, वारा वादळ एवढं होतं सर। आता मी 3 दिवसापासून एकसारखं चालू आहे सर हे पाणी पाऊस। आता पण तुम्ही आले त्याच्या अगोदर अर्धा तास पाऊस झाला। त्या पावसामुळे हे सगळं नुकसान होतं आहे सर। अच्छा, किती काय नुकसान झालं तुमचं? सर आमचं समजा आमची मेहनत, मजुरी, बाया, मटेरियल, फवारणी, शेताची मशागत हे सगळं जवळजवळ 3.5 ते 4 लाख रुपये हे आणि मालाचे 6 लाखाच्या आसपास नुकसान, असं टोटल 10 लाखाचं नुकसान झालेलं आहे सर। अच्छा, अधिकारी येऊन गेले का पाहणी करायला? नाही, अजून तर काही कोणी आलं नाही। आम्ही तक्रारी करता फोन लावलेले आहेत। समोरच्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही येतो बा, कारण की नुकसान सर्वीकडे झालेलं आहे। आम्हाला पंचनामे करत तुमच्याकडे यायला थोडा वेळ लागतो आहे, पण आम्हाला हायबावरून आदेश की पंचनामे सरसकट होणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका। हातातोंडाशी आलेला का? हो, एकदम हातातोंडाशी, म्हणजे तोडणीचाच माल होता सर। आमचा हा माल म्हणजे द्यायचाच होता, पण तेवढ्यात आणखी हे 3 दिवस झाले चालू झालं, कारण की जमिनीचा वापसा झाल्याशिवाय माल बाहेर काढता येत नाही। त्याच्यामुळे हा माल थांबून गेला आहे आणि तो थांबल्यामुळे जास्त नुकसान होतं आहे, खर्च वाढतोय। काय मागणी असेल तुमची? आमची मागणी ही एकच राहील सर, आता जे झालं आहे ते नुकसान सरसकट पंचनामे करायचे, ओला दुष्काळ जाहीर करायचा। रब्बी पिकाला 50,000 रुपये हेक्टरी व फळबागांना 1 लाख रुपये हेक्टर नुकसान भरपाई मिळावी आणि आमचा जो खर्च, जो आम्ही कर्ज काढलेलं आहे सोसायट्यांकडून, ते सोसायट्यांचं कर्ज हे शासनाने माफ करावं, कर्जमुक्त करावं शेतकऱ्याला, की निदान जे 2 वर्ष झाले जे नुकसान होते हे पहिलंच नाही सर, मागच्या वर्षीसुद्धा असंच झालं होतं। मागच्या वर्षी पण असंच पंचनामे झाले, पण काय अजून ते मदत तर काही आलेली नाही मागच्या वर्षीची। नंतर म्हणजे 7-12 कोरा झाला पाहिजे शेतकऱ्याची, हीच अपेक्षा। दादा, एरंडोल तालुक्यामध्ये नेमकं कोणकोणत्या गावांचं काय पिकाचं नेमकं नुकसान झालेलं आहे? एरंडोल तालुक्यामध्ये मागील 3 दिवसापासून अतिवृष्टी इतका म्हणजे ढगफुटीसारखा पाऊस पडतो आहे, त्याच्याने मक्का, ज्वारी, कापूस, म्हणजे काढणीला आलेला कापूससुद्धा काळ्या पडलेल्या आहेत। आता ते सुद्धा आपण काढू शकत नाही। शेतकऱ्यांची व्यथा मांडायची तर कोणाकडे? अजूनपर्यंत कोणी पंचनाम्याला येऊ शकत नाही। सरकारला एकच विनंती आहे, शासनाने सरसकट पंचनामे करून त्याच्यानंतर हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना मदत करावी, ही सरकारला नम्र विनंती आहे। तर मोठ्या प्रमाणावर जो आहे अतिवृष्टीमुळे एरंडोल तालुक्यातल्या फळबागा असतील किंवा वेगवेगळ्या खरीपाच्या पिकांना मोठा फटका बसलेला आहे। शासनाने सरसकट पंचनामे करावे, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी 50,000 ते 1 लाखांपर्यंत मदत करावी, अशी मागणी या ठिकाणी केली आहे। मात्र कुठेतरी अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी घास हिरावून घेतल्यामुळे आता शेतकरी पुन्हा संकटात सापडल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।